ताकदीने नेहमी उतरणारा सूरज केने आज स्क्वॉड मध्ये आपण पाहताय. चला मॅचला एन्जॉय करू. पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच, त्याच्यानंतर साखली सामने. त्यामुळे रेडी राहा टीम मयूर स्मृती टाकीगाव अँड गावदेवी साई टीम. आपल्याला पुढची मॅच खेळावी लागेल कारण मागील मॅचचा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. या मॅच मध्ये जर तो स्कोर बनला तर देखील साखली सामनेच होतील. त्यामुळे या दोन्ही टीम सज्ज राहा. आपण चला हर्षल स्ट्राईक कडे आणि त्याच्या सोबतीला जयेश भोईर भातान. चला सामन्याला करू सुरुवात. सूरज केने गेम इज ऑन. चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफीचा थरार त्यामधील दिग्गज आयकॉन खेळाडूंची लिस्ट आपण आता पूर्ण सर्व आयकॉन खेळाडू पाहिले. काल आपण टोटल 20 आयकॉन, आज 20 आयकॉन. बॉलिंग ट्रॅक वरती सूरज केने मॅन फ्रॉम गोरसी डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्ह्याला प्रेझेंट करणारा खेळाडू आज उरण नगरीमध्ये चिर्लेच्या या सुंदर क्रीडांगणावरती तो सज्ज झाला. गेल्या वर्षी या खेळाडूंना देखील बरेचसे विक्रम या क्रीडांगणावरती दाखवले. त्यामुळे या वर्षी देखील हा प्रश्न राहील का कशा पद्धतीने सामोरे जातील. पहिला बॉल मोठा बाउन्सर. नजबुल फील्ड करत असताना पंचांचा इशारा. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन केल्या सूरज केनेनं सुरुवात. समोर हर्ष घाटला गाव म्हटलं तर नेहमी मुंबई परिसरामध्ये या संघाची दहशत. त्याच्यानंतर बरेच वेळा उरण पनवेल मध्ये देखील या संघाची हवा राहिले. लॉफ केला बॉलला, फटका हवेमध्ये संचारला. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर पोहोचला, बॉल खाली टिपलाय झेल. पहिला धक्का लागला हर्षलच्या स्वरूपात. बॅट्समन परततील मैदानातून बाहेर शून्यावरती. तो भोपलाई न फोडता मैदानात परतला. तिसऱ्या क्रमांकावरती वनडाऊनच्या भूमिकेत कपिल नवीन खेळाडू मैदानामध्ये. वनडाऊनच्या भूमिकेत तिसऱ्या क्रमांकावरती कपिल. 3 षटकांची मॅच, 4 षटकांची मॅच आणि पहिले षटक आपण एन्जॉय करतो. सूरज केनेचे पहिले षटक ज्यामध्ये दमदार कामगिरी पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल. ओ वेगवान बॉल. बॅट्समन देखील आश्चर्यचकित राहिले की एवढ्या वेगाने बॉल आला. चांगली गोलंदाजी. वेग प्रचंड. वेगावरती स्वार होऊन तो गोलंदाजी करतोय. फलंदाजांना त्याला रोखायचं. आज जे चॅलेंज समोर आहे त्या चॅलेंज वरती त्याला पूर्णपणे उतरून एक चांगली भूमिका आपली बजावण्यासाठी त्याचे देखील प्रामाणिक प्रयत्न क्रीडांगणामध्ये. हा देखील बॉल चांगला पडल्यानंतर टेकअप देखील तेवढ्याच चांगल्या रीतीने. आणखीन एक डॉट बॉल. दुसऱ्या टीमकडे जय माता दी दिगोडे टीम खेळते. त्या टीमकडे आता बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. सूरज केने, नजबुल, आयुष, क्रिश चांगले चांगले बॅट्समन आहेत. त्यामुळे धावा पहिल्या 17 मध्ये या काढाव्या लागतील. घाटलागाव टीम हा थोडासा खाली राहिला परंतु मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅटचं कन्व्हर्शन चांगलं झालं नाहीये. त्यामुळे पंचांनी 22चा इशारा दिला. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात रन याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळतंय. बाई जगदीशजी ठाकूर साहेब एक नामांकित उत्कृष्ट दर्जेदार समालोचक, त्यांच्या समवेत आमचे पुरस्कर्ते ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पुरस्कृत केलंय चेतनबाई ठाकूर यांचं देखील मनापासून हार्दिक असं स्वागत. मॅच क्रमांक 5 पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. स्ट्राइक वरती जयेश भोईर मॅन फ्रॉम भातांड. जयेश भोईरचा फटका हवेमध्ये संचारलाय. उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच. हाय अँड हँडसम जयेश भोईर ब्रँडेड सिक्सर.
अगदी स्लॉट मध्ये बॉल त्याच्यावरती योग्य ते टायमिंग साधलं, बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. सूरज केने वरती आक्रमण करत असताना एक चांगला खेळाडू जेव्हा चांगल्या बॉलरच्या समोर उभा टाकतो तेव्हा ते बॅटल देखील पाहायला प्रेक्षकांना मजा येते. हे दोन्ही आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधात. जयेशनं पहिल्या बॉलवरती आपली दादागिरी पेश केली, त्यामुळे आता सूरजकडे लक्ष राहील. तो कमबॅक कसा करेल की पुन्हा एकदा जयेश आपली ताकद दाखवेल. नेक्स्ट बॉल यॉर्कर बॉल. हे स्वागत असता षटकार आल्यानंतर जो दबाव होता तो दबाव दूर करण्यासाठी यॉर्करचा वापर केला सूरज केनेनं. पाहता पाहता पहिल्या षटकाचा खेळ झालाय कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम खाटला गावने 1 विकेट्स गमावून संघाची धावसंख्या झाल्या 1-8. चला पुढची मॅच टॉस साठी या टीम टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी साई. सुरुवातीच्या 2 मॅचेस मध्ये रन्स तेवढ्या नव्हत्या, त्यामुळे पहिली मॅच दुसऱ्या फेरीतील ही राहील. टीम टाकीगाव टीमचे कॅप्टन चैतन्य पाटील, गावदेवी साई अनिकेत मोकल. आज टाकीगाव टीम कडून अजित मुंगाजी, ओवळे, वैभव पाटील, कंठवली हे 2 आयकॉन खेळाडू पुढील मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या मॅच कडे दुसऱ्या संघाचा विचार केला अनिकेत मोकल. साई टीम कडून दीपू माली, मानकोळी अँड अभिषेक खोत, चिंचपाडा पेन. क्रिश कोळीचा हा पहिला बॉल. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन केल्या क्रिश कोळीने देखील सुरुवात. संघाची धावसंख्या आहे एका धावेनं जाऊन पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. चांगली बॉलिंग सूरजची पाहायला मिळाली. अवघ्या 8 धावा. एक षटकाराचा अपवाद वगळला तर त्यांना 8 धावा खर्च दिल्या आणि या ओव्हर मध्ये क्रिश आलाय. पहिला एक्स्ट्रा बॉल. टीमची टोटल 9 धावा. पुढचा बॉल अकू टप्प्याचा बॉल लॉफ केलाय. फ्लॅटेड स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धूम धडाक्यात बॅटिंग आता करायची. क्रिश वरती हल्ला बोल. षटकार. नका येईल ताराव्या कोणी वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं, हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. हा संदेश देणारा षटकार. तदनंतर वापसी करत असताना क्रिश कोहली विकेट्स फार इम्पॉर्टंट. आयुष धावला बॉल पर्यंत, कॅच पर्यंत पोहोचला नाही. सुरुवात खराब राहिली. तदनंतर बॉल रोखत असताना इथून रन्स कंप्लीट केल्या 3. उंची जास्त होती. आयुष बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो अगोदरच पुढे निघून गेला, त्यामुळे ही कॅच त्याच्यासाठी कठीण राहिली. 3 धावा मिळाल्यात. चांगले बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण कपिलला पाहता, एक चांगला दर्जाचा बॅट्समन टीम घाटला गाव. दुसरीकडे जयेश भोईर आयकॉन खेळाडू. अंकेश कामोडकर देखील स्क्वॉड मध्ये. त्याचा संघ काल तो घेऊन उतरला क्रीडांगणामध्ये. टीमचा कॅप्टन काल कम्मालीचा अंकेशने खेळ केलाय. मोठी जी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. आज तो आयकॉन खेळतोय टीम घाटला गाव टीम संघासाठी. तो अद्याप तो मैदानामध्ये आला नाहीये. गोलंदाज सज्ज क्रिश कोहली. नेक्स्ट बॉल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी गती कमी केली. हे वेरिएशन. जयेश भोईर वेगाची वाट पाहत होता. त्याला वाटलं की हा बॉल देखील तेवढ्याच वेगाने येईल. क्रिश कडे वेग चांगला, परंतु गतीमध्ये परिवर्तन. वेरिएशन तर व्हायला हवं. प्रत्येक बॉल तुम्ही गतीनं फेकू शकत नाही. बॅट्समनच्या रणनीत्या, बॅट्समनच्या डोक्यामध्ये काय चाललंय, तो कुठे येईल याकडे तुमचं लक्ष असेल तर तुम्ही फलंदाजांना थांबवू शकताय. तेच केलं क्रिशनं. हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक. सूरज केने वेगाने धावतो. 1 धाव झाले पूर्ण. तिथे क्षेत्ररक्षक आयुष आलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहिला. पाहता पाहता 2 रन्स इथून देखील मिळायला गेल्यात. चांगली धावसंख्या अपेक्षित राहील कारण 2 आयकॉन चांगले बॅट्समन आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये 70-75 धावा घाटला गाव हीच अपेक्षा करेल. जर 60-70-75 बनल्या तर मॅच मध्ये वेगळीच मजा येईल. क्रिश कोहली सज्ज होतील नेक्स्ट बॉल साठी. जयेश भोईर आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. टेक ऑफ चांगला झाला. नजबुलने सहज बॉल पकडला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल फलंदाजावरती. या प्रेशर मध्ये विकेट घेण्याची गोलंदाजाला मिळेल संधी. तेच करत असताना कार्य क्रिश कोहली. चांगली गोलंदाजी साकारली आतापर्यंत. यावेळीचा बॉल डीप मिड विकेटच्या वरून पाठवला. आउट ऑफ द पार्क. षटकार.
दोन षटकांचा खेळ संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात. 26 धावा, 2 ओव्हर्स कंप्लीट. 26 धावा. नवीन गोलंदाज आयुष कोळी. दिगोडे टीम कडे गोलंदाजी चांगले. आज सूरज केनीची त्यांना मदत मिळाली आहे. तदनंतर क्रिश कोहली, आयुष कोहली हे चांगले चांगले गोलंदाज आज जय माता दी दिगोडे टीम कडे आहेत. तो मागील बॉल हाफ ट्रॅकर क्रिश कोहलीनं 18 धावा मोजल्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 होत्या. त्यामुळे या षटकामध्ये जर रन्स आल्या तर पुन्हा एकदा एक मोठा टार्गेट सेट होईल यात शंका नाही. एक बाद 26. षटक क्रमांक 3 राउंड द विकेट्स ना आयुष कोहली कॉम्बॉक्स शाईन कडून पहिला बॉल थोडासा खाली राहिला. विकेटच्या मागे फील्ड करत असताना क्रिकेटमध्ये देखील फुटबॉल आला. तिथे बॉल मात्र पायाने अडवला नजबुलनं. बाईकच्या साहाय्याने एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 27 धावा. जयेश भोईर सलामीला आलेला हा खेळाडू. विस्फोटक दर्जाचा अंदाज नेहमी जयेश भोईरचा राहिलाय, परंतु या मॅच मध्ये जयेश भोईरला आपली पुन्हा एकदा ताकद तेवढीच दाखवावी लागेल. कारण जर 60, 65, 70 ओ स्लॉट मध्ये बॉल चाललाय चिरले गावामध्ये आउट ऑफ द पार्क. हा देखील फटका दमदार स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे फटका षटकार. आतमध्ये बॅट्समन जयेश भोईरनं ठोकलेत आतापर्यंत 3 षटकार. कमालीचा फटका. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला. कन्वर्ट करू शकले नाहीयेत. बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. त्यानंतर डॉट बॉल ही वापसी हवे आयुष कोहलीच्या माध्यमातून. आज बरेचसे समर्थक देखील दिगोडे टीमचे त्याच्या पाठोपाठ घाटला गाव प्रेक्षक आज यायला विसरले नाहीयेत या स्पर्धेमध्ये. आणखीन एक चांगला बॉल. इथून कमी गतीनं फेकलेला चेंडू. जेव्हा जेव्हा जयेशला स्लोअर पद्धतीचे बॉल टाकले तेव्हा अडचणी वाढल्यात. बाईचा इशारा पंचांचा. जेवढ्या वेगानं गोलंदाजी जयेश समोर झाले तेवढे बॉल त्याने वेगाने बाउंड्रीच्या बाहेर पाठवलेत. ही देखील चला पुढची मॅच टॉस साठी टीम मयूर स्मृती टाकीगाव अँड गावदेवी साई दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल. आता टॉस होणार आहे त्यामुळे पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी दोघांना यावं लागेल. यावेळीचा हा बाहुबली सिक्सर ओरपीच पद्धतीचा बॉल त्याला पाठवला ऑन साइडला सीमा पार षटकार. रन्स 3 षटकांचा खेळ संपला. चला कॅप्टन पुढील मॅच आवाज पोहोचत असेल तर दोन्ही कॅप्टन लवकरात लवकर या. चला आयोजकांकडून सूचना आले जर कॅप्टन या ओव्हर नंतर आले नाही तर जो एकाच कॅप्टन येईल त्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन गावदेवी साई आणि त्यांच्या विरोधात मयूर स्मृती टाकीगाव. अनिकेत या टॉस साठी 3 षटक झालेत. पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करू. पहिल्या ओव्हर मध्ये 8 आल्या सुनीलजी. त्याच्यानंतर 2 ओव्हर मध्ये 18चा पाडा सुरू झाला. 18 आयुषनं 18 क्रिशनं देखील 18. 3 षटकांमध्ये 44. ओव्हर क्रमांक 4. केवल आहे त्यात शेवटच्या षटकामध्ये केवलला संधी देण्यात आली. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकांमध्ये कितपत प्रवास राहील टीम पार्क स्पोर्ट्स घाटला गावचा
पार्थ स्पोर्ट्सचे पुरस्कर्ते सर्व एन्जॉय करत असताना त्या ठिकाणी अगदी स्टंपच्या मागे प्रेक्षक त्यांचे समर्थक. जयेश भोईर फिरून खेळलाय मागच्या दिशेनं, फाईन लेगला अगदी 2 पाय हवेमध्ये ठेवून हा फटका, बॉल सीमा पार षटकार. जयेश भोईरची ताकद, जयेश भोईरची दादागिरी क्रीडांगणाच्या या खेळपट्टीवरती आता चांगलीच घुमू लागली आहे. 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 आल्या, परंतु त्याच्यानंतर वाट लावत असताना जयेश भोईरची दमदार खेळी. केवलचा पुढचा बॉल, हा देखील फटका, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. वारंवार तीच भाषा आता बोलू लागला. भातांचा हा बाहुबली जयेश भोईर, ब्रँडेड सिक्सर. युवा गोलंदाज. चला आता मात्र आणखीन एक 3 बॉल 3 षटकार. तोषिक वाढल्या. जर 1000 धावा यस एक 50 आली तर आणखीन 1000 रुपये मिळतील. चेतन दादा ठाकूर यांच्याकडून आणखीन 1000 रुपयाचा कॅश प्राइज. नॉट आउट 38, 38 धावा 3 बॉल 3 षटकार. जिंकणं अवघड असताना अवघड गोष्टी करणं जयेश भोईरला जास्त आवडतं. झुंज देऊ चिवट अशी की प्रत्येकाला बसेल धक्का. एका जीवाने लढणार जयेश भोईर. काय धूमधडाका राहिला. नेक्स्ट बॉल, चला वाचण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी. स्ट्राईकचे बॅट्समन पंचांकडे दाद मागतात, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणार हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. टीम टाकी गावचे कॅप्टन आले चैतन्य, त्यामुळे आता
हॅलो, टायमिंग शॉटचा जर प्रश्न आला तर ठाकूर साहेब आमचे कम्प्लीट टायमिंग शॉट मारतात आणि म्हणून आजपर्यंत त्यांची बॉडी बघा, फिटनेस बघा, टायमिंग शॉटचा हा प्रकार आहे त्यांचा, म्हणून ते आजपर्यंत इथे टायमिंग शॉटवर खेळतात. गोलंदाज तयार आणि खराब चेंडू, पंतांचे हात जमिनीला समांतर, पंच एका साइडला थोडेसे फिटनेस चांगला आणि एका साइडचे पंच बघा. तर नक्कीच माळी साहेब या ठिकाणी आता आमचे चिरल्याचे एक दानशूर व्यक्तिमत्व सुमित शिवदास मडवी यांच्याकडून 2500 रुपयाची रोख रक्कम या स्पर्धेसाठी आलेली आहे. सुमित मडवी तुमचा आभार व्यक्त करतो आणि प्लस बघा मित्रांनो, या आमच्या चॅलेंजर स्पर्धेवर किती जीव आहे, या चॅलेंजर क्रिकेट संघावर किती जीव आहे. या समोर लावलेल्या ज्या ट्रॉफ्या आहेत त्या ट्रॉफ्या सुद्धा सुमित शिवदास मडवी यांच्याकडून आलेले आहेत. हेच आपल्यावर असणारे एकमेव प्रेम आहे. माळी साहेब तुम्हाला कसं काय वाटतंय? हो, मला तर वाटतंय तुमचा कोणावर प्रेम आहे ते पहिला ते समजला पाहिजे इथल्या प्रेक्षकांना, नंतर मग आपला सुमितचा तर प्रेम आहेच आपल्यावर, तुमचा कोणावर आहे? माझं तुमच्यावर आहे, प्रेक्षकांवर आहे, खेळाडूंवर आहे. आता तुमचा मुलगा इथं आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही आणि तुमची शाप मी खोलली असती इथे. नक्कीच माळी साहेब आपण मस्ती आहे समजून घ्या. मस्ती आहे तो सस्ती आहे, नाही तर वहिनींचा फोन म्हणा यावचा काय काय. नाही, मी घरी लाईव्ह लावून आलोय टीव्हीवर. मी चांगलं सौभाग्य होतीला तुम्ही या इथून बघा तुमच्या. आणि धावसंख्या ठाकूर साहेब सस्ते थोडी चांगली धावसंख्या नजबुलनी कोष्ट्या करायला सुरुवात केलेली आहे बघा. हो 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 माली साहेब, नजबुलचाच कोष्टा काढलेला आहे, कारण नजबुल कोष्टा काढायच्या तयारीत असताना बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक चाणक्य आपली कामगिरी करतोय आणि नजबुलला मात्र भुजबुल करून टाकतोय तो यष्टीरक्षक. चेतन ठाकूर, जगदीश ठाकूर, समाधान शेठ माळी, निग्रेश पाटील ऍडव्होकेट. आमची दोस्ती तुटणार नाही, आम्ही कुठे दोस्ती कधीच तुटणार नाही. आम्ही वर्षातून तरी एकत्र आलो. ये फेविकॉल का जोर है, कभी टूटेगा नहीं. नहीं, क्योंकि समाधान शेठ माली ने हमको जैक डैनियल भी भेजा था. ओ मार के चेतन ठाकूर और हम लोग. ठाकूर साहेबांचा एक डायलॉग आहे, बसंते इन कुत्तों के सामने नाच. ती बोली नहीं नचूंगी नहीं नचूंगी, तिच्या आईची गाल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला सांगतोय मी थोड्या वेळानंतर ही स्टोरी आणि दरम्यान चेंडू फलंदाजाला चकून जातो स्टेजच्या. मित्रांनो, आपल्या स्टेजच्या पाठीमागे जो रस्ता गेलाय रिअल स्टोरी आहे मित्रांनो, रिअल स्टोरी. आपल्या स्टेजच्या पाठीमागून जो रस्ता गेलेला आहे ब्लॉकचा, तिथून हेमा मालिनीचा टांगा तो पार आपल्या त्या रेल्वे स्टेशनच्या पर्यंत गेला होता आणि रेल्वे बसत त्या टांगा जो पडला डोंगरावरून तो आपल्या पाठीमागे पडलेला या खडकावरून. आणि सीन जबरदस्त. शोले 1970 ला स्टार्ट झाला आणि 1974 ला एंड झाला, परंतु पहिली शूटिंग या चिरलेच्या तलोजापासून स्टार्ट झाली ती चिरलेच्या. मला याबद्दल बोलायचं आहे का हेमा मालिनीचा ते वेळेला लग्न झाला नव्हता आणि हेमा मालिनीचा आम्हाला ठाकूर साहेब पिला कसा, तर ते नंतर आपण सांगू. चाल बॅट चेंडू, बिग 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 हिट. मित्रांनो, इथं आम्ही थोडासा जोकिंगचा भाग करतो कारण माणसाने हसलं पाहिजे. संदीप पाटील सुद्धा आमचे भाऊजी हसतात. त्यांचा पोट बघा एका दिवशी 9 महिन्याची बाईचा पोट तेवढा कमी असेल, पण यांचा पोट 2 हे जुडवा असतील त्यांच्या पोटानं असं वाटतंय.
ठाकूर साहेब मला ते बसंतीबद्दल खराच सांगते. त्या शोलेमध्ये मी दरवेळेला पिक्चर बघल्यावर बघते अरे बसंतीचा म्हणजे ते हेमा मालिनीचं लग्न नव्हता झाला आणि ठाकूर साहेबावी तिचा आम्हा पिलाकांच्या हिशोबान आवरा म्हणजे ठाकूर साहेबांच्या ताकद आहे का तिला पानव फोरला द्यावी. काय माहितीये का आपण म्हणतो बा वांजोरीला पानव फोडणं. तो कला मी रडत होतो त्यावेळेला पाळण्यात बसलो होतो आणि धर्मेंद्र अमिताभ हेमा मालिनी अमजद खान हे शूटिंग करून थकले होते. त्यांनी उचलला कडीवर आणि तर नक्कीच आपण प्रतीक ठाकूर फिल्डिंग चा स्पॉन्सर आहे बघायचं आहे. धावसंख्या धावपटलावर 30, 12 चेंडू आणि 47 धावांची गरज. थोडासा कॉमेडी करतोय मित्रांनो, प्रेक्षक वर्ग हसला पाहिजे कारण हसण्याने आयुष्य वाढतं म्हणून माळी साहेबांनी मी कॉमेंट्री करतो. कारण माळी साहेबांनी मी तेव्हा 15 वर्षापूर्वी अशीच कॉमेंट्री करायचो, फक्त प्रेक्षकांना हसवण्याचं काम. 15 वर्षापूर्वी फक्त एक वडापाव देवाचं आणि त्याच्यात दिवसभर एक ते बोला देवाचं सरबताचा, त्याच्यात दिवसभर घसा. नक्की माळी साहेब काहीच नव्हता भेटत 15 वर्षापूर्वी. हो सुरेख चेंडू मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः पायाला चेंडू आडलाय, तो चोळतोय, जखम पडली त्याच्या मांडीला आणि बाम लावला गांडीला. असा दशरथ पाटील यांचा डायलॉग होता की जखम पडली मांडीला आणि बाम लावला गांडीला. कारण काय माहितीये का, प्रेक्षकांना थोडस हसवायला पाहिजे मित्रांनो. लाईव्ह आहे परंतु मला नंतर कॉल येणार. लावू द्या, लाईव्ह असला तरी चालेल, लाईव्ह मध्ये आम्ही दिसतो. मित्रांनो तुम्हाला मी किस्सा राधेचा सांगतोय तुम्हाला. वा बिग हिट. कि तो आप क्या करोगे? क्या करूंगा तुमको तो पता है, एक ही काम करूंगा, काम तमाम. तर नक्कीच शोलेचा आपल्या खरोखर मित्रांनो आपल्या चिरल्या इथे झालेली शूटिंग आणि चिरल्या इथे जेवढे शूटिंग झाले आहेत मित्रांनो, शोले, रूपकीर आणि चोरोंका राजा, गर्व म्हणजे बरेच असे पिक्चर झालेत. तेवढे पिक्चर मात्र हिट झालेत. तेवढे पिक्चर हिट झाले. ही खासियत आहे या साईनगरीची. थांबा थोडासा दरम्यान यष्टी रक्षक आहे तो थोडासा हजर नव्हता. थोडासा सूरज केनेच्या बद्दल सांगायचं, आमचा पण एक वेळचा एक आयकॉन सूरज केने आमच्या टीम मध्ये खेळला होता. खूपच चांगली फलंदाजी गोलंदाजी केली होती त्यांनी. वाव लाजवाब. पण चेंडू मात्र जागेवर आडलाय, दबलाय. चिखल असल्या कारणाने चेंडू जाग्यावर दडी मारून बसलाय. पण दडी मारलेल्या चेंडूला खोदून काढलाय त्या क्षेत्ररक्षकानं. घाटलला गवत घाटलला, चेंडू काढला, फेकला. 2 धाव मात्र रोखू 2 धावणे संघ पुढे सरसावतोय. धाव संख्या 39. 9 चेंडू 38 धावा. मोठी रण हुकला जातोय फलंदाज. हुकला तो चकला तो हुकला तो मुकला आणि स्पर्धेमध्येच मुकला. चेंडू मात्र बॅट एज घेऊन जातोय. मात्र जोरदार मारण्याचा पवित्र होता माळी साहेब, परंतु प्रयत्न असफल होतोय आणि स्वार होतोय दिगोडे संघावर. कारण आता आपण बघतो उरलेले 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धाव संख्या उभारायची आहे ती
36. माळी साहेब आता चक्क्यांचा काम आहे. शक्य आहे. युवराज सिंग सारखी कामगिरी करावी लागेल ती दिघोडे संघाला. 6 चेंडू मध्ये 6 सिक्स मारायला लागतील. बघा करण मडवी गावठाण यानं 6 चेंडू मध्ये 37 धावा उभारल्या होत्या. चला कशा चला उभारल्या असतील? काटला टीम थोडा सहकार्य करा. तशी अपेक्षा करावी लागेल परंतु चला फटाफट बाउंड्रीवर या. नो बॉलची अपेक्षा करावी लागेल आणि नो बॉलवर षटकार पाहिजे. बघायचंय नसीब की बात है अभी. नसीब की बात है कभी कभी बात होती है ऐसी. बाहेरून आवाज आलाय 2 बॉलला मॅच आहे 2 बॉलला मॅच आहे. चलो बोला तो बोला. बोला तो बोला लगाव टोला. कालपासून बघतोय आपण चिरला संघ पराभूत गावठाण संघ पराभूत दिघोडा संघ पराभूत. 4 चिल्ल्याच्या टीमा होत्या. चारही टीमांना थोडा भूमिका स्पोर्ट चांगला खेळला म्हणजे बाकी टीमांचा बोसका. बॉस्का. ओ पहिला चेंडू पहिला षटकार. ठाकूर साहेब आमचे उलवा नोट मध्ये असतात कामासाठी. बॉलरचं नाव काय? चेतन. पंचांच्या डाव्या बाजूने चेतन समोर सज्ज आहे तो फलंदाज माळी साहेब. सूरज खराब. आता मात्र धाव संख्या पाहिजे 29. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज. आता मात्र षटकार जर बसला तर फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जाईल. गोलंदाजाचा आत्मविश्वासाला तडा घालवण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर दुसरा चेंडू खराब. कदाचित फलंदाजाला चेंडू घाबरलाय असं दिसून येतोय. कारण आणि सूरज मी आहे, बोलतोय सूरज. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत. समोर आहे सूरज. चला आणि बिंदूवर जोड आपल्याला आलेला आहे. गजरा फिरता बघा मी म्हटलंच की माली साहेब युवराज सिंग सारखी करामत करावी लागेल. 2 चेंडू 2 षटकार. उरलेल्या 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारावे लागतील. आणि प्रसाद मडवी याच्यावर अटॅक येईल. त्याला पकडून ठेवा. विकी माली पकडून ठेवा त्याला नाही तर त्याला आणि अटॅक येवाचा. प्रतीक ठाकूर याला सुद्धा अटॅक येण्याची शक्यता कारण त्या संघाचे स्पॉन्सर आहेत. खरोखर प्रसादने जसा पॅक मारलेला आहे त्याच्यामुळे अटॅक वाचून तो वाचू शकतोय. 4 चेंडू 4 षटकार सामन्याला रंगत रणधुमाली. जबरदस्त फाईट सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. ओ हो हो झाला काम आणि 4 ला काम. धनवंत पाटील यांचा सूरज केने यांचा फॅन आहे धनवंत पाटील. तो त्याच्या छातीला सूरजचा फोटो लावूनच ठेवतोय. वाव वंडरफुल ब्युटिफुल. आहो सिग्नल ठाकूर साहेब हा बॅट्समन आहे ना वाघासारखा लढतोय. वाघासारखा लढतोय वीर वीर. अरे वीरासारखा लढतोय.
ज्याला 6 चेंडू मध्ये 36 धावांची गरज होती 39 धावांवर खेळतोय. अशा परिस्थितीत 4 चेंडूवर 4 षटकार मारतोय. अजून तुला मित्रा 2 चेंडू आहेत आणि धाव संख्या पाहिजे 12. 11 धावा पाहिजे 11. 2 चेंडू 11 धावा. प्रतीक सध्या कोमात गेलेला आहे. प्रतीक ठाकूर चला 2 चेंडू 11 धावा 2 षटकार. या चेंडूवर माळीसाहेब षटकार जर बसला तर सामना विन झाला समजाचा प्रतिस्पर्धी संघ. दिगोडे संघ विन होणार 101%. फक्त हा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा. आता मात्र चिरल्याची पब्लिक त्या बाजूची प्रसाद मडवी यांची फॅन फ्लावर आहेत फुला आहेत. प्रतीक ठाकूर आनंदात जल्लोष करताना दिसतायत. आज त्यावेळी पेंडा बूच फिरलेला आहे. पेंडा बूच. एक चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 9 धावा. नो बॉलच्या अपेक्षा बाळीसाहेब नो नो बॉल. बॉलच्या अपेक्षा करावी नो लागेल. बॉल किंवा व्हाईट बॉल. नो बॉल व्हाईट बॉल. 2 धावा व्हाईट बॉलला लागतील. बघायचंय गोलंदाज कशी कामगिरी करतोय. खतरनाक. अरे दीवानो मुझे पहचानो. खतर धावांची लायलूट. अरे शेवटचं षटक 36 धावा हवा असताना